जनतेने देखील की उमेदवार कोण आहे, कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो आपल्यासाठी काय करू शकतो भविष्यामध्ये आणि त्यांचे नेते पण कोण आहेत. शेवटी कसं असतं की निवडणूक लढवतो पण त्या माणसाकडून आपलं काम देखील भविष्यात झालं पाहिजे, हा विचार करून जनतेने आम्हाला मतदान करावं. शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 साठी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करत आपले उमेदवारी अर्ज भरलेत। यावेळी प्रभाग क्रमांक 9 ब मधून सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवा नेते दीपक रमेश गोंदकर हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सुशिक्षित व प्रामाणिक चेहरा असलेले तसेच आपल्या सामाजिक धार्मिक कार्यानं जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारे दीपक गोंदकर यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। आज शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि खूप उत्साहाच्या वातावरणामध्ये बरेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आले होते। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी स्वतः शहराध्यक्ष आहेच, पण मी 9 नंबर प्रभागामध्ये ब या जागेवरती सर्वसाधारण जागेसाठी मी अर्ज या ठिकाणी आज दाखल केलेला आहे। माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 9 मध्ये या जागेवरती अलका वाल्मिक गोतीस या देखील उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमध्ये टोटल 3 जागा लढवत आहे। महायुती शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहे। आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलचं पूर्ण काम या ठिकाणी होणार आहे। आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच काम करत आलेला आहे। आमचे तालुक्याचे कोपरगाव तालुक्याचे आमदार माननीय आशुतोषदादा काळे तसेच प्रदेश सरचिटणीस संग्रामदादा कोते, बाबासाहेब आप्पा कोते तसेच रमेश भाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराची राष्ट्रवादी काँग्रेस सतत चांगल्या सामाजिक उपक्रम असतील, राजकीय उपक्रम असतील, हे नेहमी घेत असतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या जनतेपर्यंत लोकांची कामं करण्यासाठी या ठिकाणी 3 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत। आज आम्ही अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि निश्चितच महायुती म्हणून 23 जागा व नगराध्यक्षाची 1 जागा या सर्व जागेवरती आम्हाला एक चांगलं घवघवीत यश मिळेल असं मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि अशी अपेक्षा बाळगून थांबतो। विजन काय असेल आता याच्या पुढे? विजन आमचं एकच आहे की जनता नगरसेवकाला निवडून देताना बघते की कोण माणूस आपले कामं करू शकतो। सर्वसामान्य जनतेपर्यंत उमेदवारांना पोहोचणं असेल, सर्वसामान्य जनतेचे छोटे मोठे जे कामं असतात त्याच्यामध्ये समजा रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतात, लाईटचे कामं असतात, ड्रेनेजचे असतात, प्राथमिक हे कामं झाल्यानंतर वैयक्तिक पण कागदपत्रांचे कामं मतदारांचे असतात, तर ते कामं आपण या ठिकाणी उमेदवारांनी आम्ही सर्व मिळून ठरवलं आहे की मतदारापर्यंत जायचं आणि सर्व त्यांचे कामी मार्गी लावण्यासाठी आम्ही उमेदवारी करत आहोत। तसंच शिर्डी शहरामध्ये शिर्डीचा विकास तर खूप झपाट्याने होतो आहे, पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिर्डी शहराची अजून कशी प्रगती करता येईल त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी भर देतो आहे। आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जो प्रश्न होता तो घरकुलाचा होता। जे नाला जो आहे, नाला शेजारी बरेच घरं होते, त्यांच्या त्या घराच्या लोकांना या ठिकाणी घरकुल देण्याचं काम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, माननीय सुजयदादा विखे पाटील असतील, तसंच महायुतीचे नेते म्हणून अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यांनी सर्वांच्या सहकार्याने त्यांचं काम या ठिकाणी होत आहे। त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। जनतेला काय आव्हान कराल? जनतेला मी एकच आवाहन करतो की आता निवडणूक आहे, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण जनतेने देखील की उमेदवार कोण आहे, कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो आपल्यासाठी काय करू शकतो भविष्यामध्ये आणि त्यांचे नेते पण कोण आहेत। शेवटी कसं असतं की निवडणूक लढवतो पण त्या माणसाकडून आपलं काम देखील भविष्यात झालं पाहिजे, हा विचार करून जनतेने आम्हाला मतदान करावं अशी मी त्यांना नम्र आवाहन करतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री
आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 9191 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 9191. साई प्रसाद नगर शिर्डी.